झी 24 तास एक पाऊल पुढे। स्टेजवर उपस्थित सर्व मान्यवर, ऑडियन्समध्ये मान्यवर आणि प्रेक्षकांना माझा नमस्कार। लहानपणापासून मी नृत्य आणि संगीत या वातावरणात वाढले, त्यामुळे सूर आणि ताल ह्याची थोडी बहुत माहिती आहे मला। त्यामुळे मला असं वाटतं की माझ्या पिढीला आणि पिढीचं दुर्दैव आहे की त्यांनी कधी दीनानाथ मंगेशकरांना स्टेजवर परफॉर्म करताना किंवा त्यांची गाणी अशी प्रेक्षकात बसून त्यांना ऐकायला मिळाली नाही। पण आमचं हे सुदैव आहे की त्यांच्याच कुटुंबातली एवढी सगळी दिग्गज कलाकार आहेत। लता दीदी आहेत, त्यांच्या बहिणी सगळ्या, आशाताई सगळ्या एवढ्या सुरेख कलाकार आहेत की मला असं वाटतं एका कुटुंबात एवढे दिग्गज कलाकार असं कुटुंब परत बघायला मिळणार नाही असं मी म्हणते। मला आठवतं की पहिल्यांदा जेव्हा लताबाईंनी माझ्यासाठी प्लेबॅक दिलेला ते पिक्चर होतं राम लखन, आणि पहिलं गाणं जे लताबाईंनी माझ्यासाठी गायलं ते होतं ओ रामजी बडा दुख दीना। आणि आज खरंच रामजीच आहेत माझ्या आयुष्यात। तर तेव्हा मला एवढा आनंद झालेला की मी, सुभाषजी डायरेक्टर होते त्यांचं, त्यांना नेहमी एव्हरी डे फोन करायला हे गाणं आपण कधी करतोय हे गाणं, कारण त्यांचा आवाज मी ऐकला आहे, त्यांचा प्लेबॅक मधु बालाजींनी केलेला आहे, नर्गिसजींनी, आणि मला एवढी उत्सुकता होती की मला त्यांच्या आवाजात स्क्रीनमध्ये गायचंय, कारण एवढे इमोशन्स, एवढे चढ उतार आवाजात, म्हणजे मला खूप आनंद। आणि त्या दिवशी खरं माझं दिल धगधग करणे लगा होतं, पहिला जेव्हा माझा दिवस होता सेटवरती। तर अशा फॅमिलीमधनं, अशा परिवारांनी कडनं जेव्हा तुम्हाला प्रशंसा मिळते, तुम्हाला अवॉर्ड मिळतं, तेव्हा जो आनंद असतो आणि जी मजा वाटते ती वेगळी असते। कारण एक कलाकार दुसऱ्या कलाकाराची स्तुती करतोय आणि एवढे दिग्गज कलाकार, म्हणजे तर मला आज खूप खूप आनंद होतोय की हे अवॉर्ड मला दिलं जातंय, आणि ते पण ज्या व्यक्तीबद्दल प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाला गर्व वाटतो ते बाळासाहेब ठाकरे, त्यांच्या उपस्थितीत मला हे अवॉर्ड मिळतंय, त्याबद्दल पण मला खूप आनंद होतोय। आणि प्रेक्षकांनी जे मला प्रेम दिलंय, जे माझ्यासाठी जे आदर आहे त्यांच्या मनात, त्याबद्दलही आभार, आणि असाच लोभ असावा हीच इच्छा। थँक्यू व्हेरी मच। लता दीदींसमोर गायला सांगतायत, माझं दिल काय, माझं सगळंच, पण ठीक आहे, थोडस मी एक म्हणून दाखवते काहीतरी चीज। माझी आई शिकलेली, मी शिकलेली नाहीये, पण ऐकून ऐकून जेवढं पिकअप केलंय। चुकले तर माफ करा लताबाई। मुरली बजाई सुंदर प्यारी जमुना किनारी, नंद दुलारे जसोदा के प्यारे चितरत नारी। मुरली बजाई एरी बांसुरी प्यारी, सगरी बिसारी सुध हमरी, के बन की हो तुम लकरी। मुरली बजाई मुरली बजाई मुरली बजाई। झी 24 तास एक पाऊल पुढे।